राजमाता महिला मंडळाच्या संस्थापक अध्यक्षा सौ संगीता पवार यांची बार्शी तालुका अँटी करप्शन PRO पदी निवड. राजमाता महिला मंडळाच्या संस्थापक अध्यक्षा सौ संगीता पवार यांची बार्शी तालुका अँटी करप्शन PRO पदी निवड करण्यात आली. संगीता पवार यांनी राजमाता महिला मंडळाच्या माध्यमातून अनेक पीडित महिलांना न्याय मिळवून देण्याचे कार्य केले आहे. विवाहितेचा छळ असो, कौटुंबिक समस्या असो, अशा अनेक प्रश्नांना वाचा फोडण्याचे काम संगीता पवार यांनी केले आहे. सामाजिक कार्याची आवड असल्याने त्यांना अनेक क्षेत्रामध्ये विविध पदे मिळाली आहेत. डिजिटल मीडियाच्या माध्यमातून जिजाऊ टाइम्स चॅनलच्या संस्थापक अध्यक्षा म्हणून काम करीत असताना अनेक सामाजिक समस्या प्रशासन दरबारी मांडल्या गेल्या. भगवान सोशल फाउंडेशन व रुग्ण हक्क संरक्षण समितीच्या शहराध्यक्षा व व्हॉइस ऑफ मीडिया संघटनेच्या सदस्या असे अनेक पदावर त्या कार्यरत आहेत. त्यांच्या या सामाजिक कार्याची दखल घेत बार्शी तालुक्याच्या तालुकाध्यक्षपदी त्यांची निवड करण्यात आली आहे. या निवडीचे पत्र सोलापूर जिल्हा अँटी करप्शन PRO प्राध्यापक अनिल मुंडे यांच्या हस्ते देण्यात आले. यावेळी सोलापूर जिल्हा अँटी करप्शन PRO प्राध्यापक अनिल मुंडे, जिल्हाध्यक्ष विजय कोरे, पत्रकार धीरज शेळके व इतर पदाधिकारी उपस्थित होते. रणरागिणी न्यूज बार्शी. त्याचबरोबर पत्रकार शेळके सर, गवळी मॅडम आणि त्याचबरोबर आज आपण ज्यांचा वाढदिवस या ठिकाणी सेलिब्रेट करत आहोत त्या आमच्या संगीताताई पवार आणि रज्जाक भाई यांचा दुग्ध शर्करा योग म्हणता येईल. आज एक तर नवीन वर्ष आहे, त्याचबरोबर दोघांचा वाढदिवस आहे आणि आजच मला सकाळी पत्र यांचं आलेलं होतं. जे समाजातले तळागाळातले जे काम करणारे आणि जे धडाडीचे कार्यकर्ते आहेत, जे कुठल्याही प्रकारे कुठल्याही आमिषाला बळी न पडता निर्भीडपणे आणि निष्पक्षपातीपणे काम करतात आणि ज्यांना खरोखरच सामाजिक जाणीव आहे, अशा लोकांना ही संघटना काय करते, नियुक्त करते. ही संघटना जी आहे ही गेल्या 25 वर्षापासून कार्यरत आहे. दिल्ली आणि मुंबई या ठिकाणी या अँटी करप्शन कमिटी भ्रष्टाचार निर्मूलन समितीचं अध्यक्ष त्या ठिकाणी आहेत आणि ऑफिस पण त्या ठिकाणी मोठं आहे. संपूर्ण भारतामधून 17 ते 18 लाख लोक या संघटनेशी कनेक्टेड आहेत. दरवर्षी या संघटनेचा भ्रष्टाचाराच्या संबंधी जो अहवाल आहे, हा अहवाल विधिमंडळामध्ये पण सादर केला जातो, त्याचबरोबर संसदेमध्ये सुद्धा सादर केला जातो आणि त्याच्यावर ज्या काही या संघटनेकडून सरकारला शिफारशी केलेल्या असतात त्या शिफारसी सरकार जास्तीत जास्त राबवण्याचा प्रयत्न करतात. या अँटी करप्शन कमिटीचे अध्यक्ष जे आहेत ते रवींद्र द्विवेदी म्हणून आहेत. ते पेशाने ॲडव्होकेट आहेत. अतिशय हुशार अशा प्रकारचं धडाडीचं व्यक्तिमत्व आहे. जरी आपण या छोटेखानी या ठिकाणी हा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे, तुम्हाला लवकरच या पदात जे ताईंना पद दिलेलं आहे आणि विजय कोरे पत्रकार यांना हे जे पद दिलेलं आहे, याचं कार्य काय आहे हे तुम्हाला लक्षात येईल. लक्षात ठेवा मित्रांनो, की अन्याय करणाऱ्यापेक्षा अन्याय सहन करणारी व्यक्ती जी आहे ती अधिक मोठ्या प्रमाणामध्ये गुन्हेगार असते आणि प्रत्येक व्यक्ती ही आपल्यापुरता विचार करते आणि आपला प्रश्न कसा सोडवावा याच्यासाठी ती प्रयत्न करून पैशाची देवाणघेवाण करते किंवा कुठल्याही प्रकारचा अन्याय सहन करत असते. पण तुम्ही जर आता या ठिकाणी हे जे पदाधिकारी नियुक्त केलेले आहेत यांच्याकडे जर कोणी भ्रष्ट कारभार कोणी केलेला असेल किंवा कोण जर तुमची पिळवणूक, मग ती शारीरिक असेल, मानसिक असेल, आर्थिक असेल किंवा अन्य कुठल्याही प्रकारची जर पिळवणूक करत असेल तर त्याबद्दलचं लेखी स्वरूपामध्ये जर तुम्ही तक्रारपत्र या लोकांना जर दिलं तर हे लोक त्यांच्या पदाचा उपयोग करून पोलिसांचं, पत्रकारांचं आणि समाजातील नागरिकांचं सहकार्य घेऊन त्या व्यक्तीवर कार्यवाही करतील. त्याच्यावर एक प्रकारचा मोठा दबाव निर्माण होणार आहे आणि तुमचे प्रश्न काय होतील, सोडवले जातील. तुम्ही जर घरात बसून माझं नाव कुठंही येऊ नये आणि मी कुठलीही तक्रार करू नये, मात्र तुम्ही काय करावं, योग्य ती कार्यवाही करून मला न्याय मिळवून द्यावा असं जर म्हणत असाल तर तशा प्रकारे तुम्हाला न्याय मिळू शकणार नाही.
तुमच्यावर अन्याय झालेला असेल तर तुम्हाला पुढे येऊन ती परखडपणे तक्रार मांडता आली पाहिजे. तर अशा पद्धतीनं संपूर्ण भारतामध्ये या संघटनेचं कार्य चालतं. अतिशय प्रभावीपणे ही संघटना कार्यरत आहे. अनेक NGO ज्या आहेत त्या भारतामध्ये निर्माण झालेल्या आहेत आणि काळानुसार त्या लुप्त झालेल्या आहेत. परंतु ही संघटना अतिशय ठामपणे, अतिशय स्वच्छ, निर्भीडपणे कार्य करत आहे. म्हणून गेल्या वर्षीच 25वा वाढदिवस या संघटनेचा आम्ही मुंबई या ठिकाणी केलेला आहे. आज ह्या संघटनेला आता 26 वर्ष झालेले आहेत. तर मला आज फार आनंद वाटतोय की या नवीन वर्षाच्या निमित्ताने आणि वाढदिवसाच्या निमित्ताने आज मी सोलापूर जिल्ह्याचा PRO म्हणून काम करतोय. आज दुसरे सोलापूर जिल्ह्याचे PRO म्हणून सहकार्य विजय कोरे जे डिजिटल मीडियाचे सोलापूर जिल्हा उपाध्यक्ष आहेत, त्याचबरोबर तालुका अध्यक्ष म्हणून माननीय संगीताताई पवार यांना हे पद दिलेलं, PRO पद दिलेलं आहे. आणि निश्चितपणे मी आशा करतो की हे तुमच्या भागातीलच नव्हे तर बार्शी तालुक्यामध्ये जो गैरकारभार चालतो आहे त्याला आळा घालण्यासाठी प्रयत्न करतील. परंतु मांजरा वाघाच्या गाळामध्ये म्हणेल की घंटा कुणी बांधायची आणि नेहमी दुसऱ्यांनीच बांधायची असं जर तुम्ही म्हणत असाल तर ते नाही होणार. तर पत्रकार बंधूंनी आणि समाजातील सर्व नागरिकांनी त्यासाठी काय करायला, आमच्या या संघटनेला सुद्धा तुम्ही सहकार्य जेवढं